ओम नमः शिवाय. पापा पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गौरी दिदी अख्ख्या देवांचा आशीर्वाद अख्ख्या देवींचा आशीर्वाद आय मरे माता. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. पब्लिक कसं आहे, माझं फॅन आहेत ना त्यांना मी देव मानतो. ती बिग बॉसची टॉपी माझ्या फॅनची, माझं त्याच्यात काहीच नाही. मी झापूक झुपूक झापूक मी गुलीगत आलो इथं. मग लाडे बघा आता मग बुक्कीट टिंगूल आणू का पुढे बोलत होतो आणि ते सर मागच मी इतकं खुश झालतो ना, म्हणजे आनंदात इतकं सरांनी मला त्या बिग बॉस मध्ये सपोर्ट केला. तर त्यात माझ्या आई मरे माताने मला जागावलंय. तिथं निवड आलं खाऊन मी मोठा झालोय. शिलं टोकलं खात होतो मी. त्याच्यावर आम्ही तेल मसाला खायचो आणि असं देवीकडे गेलो ना तर लोक इकडे म्हणजे जेवायला वाढतात का बलबट म्हणून आम्ही मटन बिटन खातो. तिथं गेलो ना तर हाकलायची. बिग बॉसने माझं आयुष्य बदललंय आणि टिकटॉकने मला फेम दिली आणि गोलीगत धोका दिलाच. कारण आई बाबा असेल तर आपलं आयुष्य, नाही तर आपल्याला कोणी जीवनात इथलंच नाही. इतकं आपलं हाल होत्यात. माझ्या आई मरे माताने मला जागावलंय. तिथं निवडणं आलं खाऊन मी मोठा झालोय आणि मी हिंडत होतो इकडं तिकडं. एक अन्नाचं टुकलं म्हणजे भाकरीचं टुकलं भेटत नव्हतं. शिलं टुकलं खात होतो मी. त्याच्यावर आम्ही तेल मसाला खायचो आणि असं देवीकडे गेलो ना तर लोक इकडे म्हणजे जेवायला वाढतात का बलबट म्हणून आम्ही मटन बिटन खातो. तिथं गेलो ना तर हाकलायची. म्हणजे बालकपणी लहानपणी आम्ही किटल्या बिटल्या घेऊन जायचो. खाल्लं तरी मी देवीचं कालवून घरी न्यायचो आई आप्पाला की तुमचं बी पोट भरला माझं बी भरलंय. असं मी करायचं. बिग बॉस नंतर तुमच्या जीवनात काय परिणाम झाला किंवा काय फरक झाला? बिग बॉसने माझं आयुष्य बदललंय आणि टिकटॉकने मला फेम दिली आणि गोलीगत धोका दिलाच. पण काय त्याच्यात काय मी मानत नसतो, कारण ती चिंच या होत. बिग बॉस मध्ये जायला तुम्ही तयार नव्हता, हा बिग बॉस मध्ये जायला मी तयार नव्हतो. तर मग कसं वाटलं? म्हणजे काय आम्हाला तर आधी डोलं बांधून नेलं. आम्हाला कुणाची एकामेकाची नावं सांगितलंच नाही. आम्ही फोटो काढायला गेलतो तर आम्हाला ती वाघाचं चित्र लावलेलं असं तिला असतं ना, असं शेरचं चित्र लावलेलं मास्क. तर आम्हाला फोटो काढला. आम्ही माहित नव्हतं की घालात ही व्यक्ती आहेत असं. पण मी साधा व्यक्ती, मुलगा खेडेगावातला, आणि खेडेगावातला मुलगा सिटीतल्या अख्ख्या मुलं म्हणा त्यांच्यात गेलाय तर तो कसा वागन. मला हातात हात बी दिला नाही साधा कोणी असं. मग मी म्हणलं जाऊ द्या, काय नाही होत. आपलं दोन माणसं होती मला, मी त्यांना ओळखत होतो, अंकित ताई आणि डीपी दादा. म्हणजे आम्ही इंठावरची माणसं आहे ना, त्यामध्ये ओळखत होतो. आता जे गाणं नवीन रिलीज झालं त्याबद्दल तिघांचं मन जरा काय, आता नवीन जे गाणं रिलीज झाले कुठलं? त्याबद्दल झापूक झुपूक गाणं ही माझ्या आई मोरे माताचा शब्द आहे. ह्यांनी पत्याने घेतलाय. मला आई मोरे माताचा शब्द घेतलाय ना, ते मला लय आवडलाय. माझ्या काळजाला लागलाय. तर कारण तिच्यामुळे मी आज इथं पोचलोय. आणि ओ खंडोबा पप्पांवर माझं एक हाय वाक्य तुम्हाला दाखवतो. ओम नमः शिवाय. पापा पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गौरी दिदी अख्ख्या देवांचा आशीर्वाद अख्ख्या देवींचा आशीर्वाद आय मरे माता. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. खूप आनंद आहे कारण माझ्याच पॅटर्नवर आज झापूक झुपूक येतोय 25 एप्रिलला. नक्कीच पहा. एकदा फक्त माझ्या विश्वास ठेवून बघा. मी काय असं माझ्या ह्याने लय बोलत नाही की एकदा विश्वास ठेवून बघा ना बघा, तसं काय नाही. पण खरंच पिक्चर लय भारी सरांनी आणि आम्ही लय मेहनत घेतली. इतका भारी पिक्चर केला ना, तुम्ही एकदा थिएटर मध्ये जाताना तर सारखं जाताना असला भारी पिक्चर आहे झापूक. यापूर्वी काम केलं आहे, यात काय फरक वाटतो गरीमध्ये? म्हणजे पहिलं मी केलं साईड कॅरेक्टर, म्हणजे छोटं कॅरेक्टर होतं माझं, त्याच्यात मला माहित नव्हतं. आणि पब्लिक कसं आहे, माझं फॅन आहेत ना त्यांना मी देव मानतो. आणि बिग बॉसला मला किती त्यांनी सपोर्ट केला. त्यांनी बिग बॉसची ट्रॉफी जिंकून दिली. तर ती बिग बॉसची ट्रॉफी माझ्या फॅनची, माझं त्याच्यात काहीच नाही. मी त्यांना लय काळजापासून मानतो. आता झापूक झुपूक पिक्चर त्यांच्या ह्यानीच सुपर डुपर आहे. तर ती भूमिका स्टाईल जरा करून दाखव. कुठली? झापूक झुपूक त्याच्यामुळे डायलॉग तोच बोलू? हो. गाणं बोलू ना आमचं आता आलं हो. पत्त्याचं आमचं.
मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी फालतूला गोलीगत झापूक झुपूक झापूक झुप, मी गोल गोल गोलीगत झापूक झुपूक झापूक, मी गोलीगत आलो इथं. मग लाडे बघा आता, मग बुक्की टिंगूल आणू का? मुंबईचा टेलर लॉन्सला मला माहित नव्हतं की लितेश सर आम्हाला डायरेक्ट बिग बॉस मध्ये धक्का द्यायचं, म्हणजे धक्का. कारण आम्हाला माहितच नव्हतं की लितेश सर आल्यास, मला माहितच नव्हतं. मला डायरेक्ट धक्का दिला लितेश सरांनी, मागं होतं. आणि मी म्हणलं कोणतरी येणार नाही असं म्हणलं. दादा म्हणला कोणतरी येणार नाही, तुला माहितीये का खास माणूस आहे लय. मला माहित नव्हतं, मी पुढे बोलत होतो आणि लितेश सर मागच. मी इतकं खुश झालतो ना, म्हणजे आनंदात इतकं सरांनी मला त्या बिग बॉस मध्ये सपोर्ट केला. तुम्ही नाला, तुम्ही भिडा. मग तेव्हा मी पेटलेलो, असं पेटलेलो बिग बॉसच गाजावला. नमस्कार, मी केदार शिंदे. झापूक झुपूक हा जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित सिनेमा 25 एप्रिलला तुमच्यासमोर सादर होतोय आणि मी माझ्या यंग टीम बरोबर आहे. इंद्रनील कामत, जुई भागवत, हेमंत फरांदे, सुपर आमचा टॉपचा किंग सूरज चव्हाण हाही तुमच्या भेटीला येईलच थोड्या वेळामध्ये. सिनेमा हा फॅमिली एंटरटेनमेंट आहे. आजपर्यंत मी ज्या ज्या कलाकृती केल्या त्याला भरघोस यश हे रसिक प्रेक्षकांनी दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की खूप मनापासून कष्ट घेतलेल्या गोष्टी, सिन्सिअरली केलेल्या गोष्टी या लोकांना आवडतात. नवीन काहीतरी घडतंय हे लोकांना आवडतं. तर हे नाविन्य या फिल्ममध्ये तुम्हाला अगदी पोस्टरपासूनच दिसतंय, टीझरमध्ये दिसलंच आणि ट्रेलरमध्ये पण दिसलंच. अगदी आता आलेलं दुसरं गाणं आमचं त्याच्यामध्ये पण त्या गोष्टी दिसत आहेत. नाविन्य आहे म्हणूनच तुम्ही तिकीट काढून येणार आहात आणि तुमच्या तिकिटाचे रुपया वसूल होतील याची पूर्ण खात्री आम्ही सगळ्या टीमने घेतलेली आहे. तर इतर कलाकारांना इंद्रनील, जुई बोल. नमस्कार, मी जुई भागवत. नारायणी पंजाबराव मोहिते हे पात्र मी झापूक झुपूक मध्ये साकारते. नारायणी एका पॉलिटिशियनची मुलगी आहे. जसं आपण टीझर मध्ये पाहिलं की ते म्हणतात की नारायणी हा माझा माज आहे. सो कुठेतरी खूप प्रेम आहे मुलीवर आणि तीच सगळ्याचो अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ती शिक्षिकाही आहे. सो तिचे काही वेगळे विचार आहेत वडिलांपेक्षा. असं हे कॅरेक्टर म्हणून तुमच्या समोर येणार आहे. पण त्यामध्येही आता काहीतरी लव्ह स्टोरी आहे. आज सर म्हणाले तसं गाणं आलंय, त्यांनी पण खूप क्युरिओसिटी जनरेट झाली असणार. सूरज बरोबरचं एक वेगळं बॉन्ड आहे जे तुम्हाला बघायला मिळेल चित्रपटात. आणि सर म्हणाले तसं खूप मेहनतीने, खूप पॅशनेटली आणि सगळ्याच टीमने एक वेगळं काहीतरी तुमच्यासमोर घेऊन यायचा प्रयत्न केला, जो आम्हाला खूप खात्री आहे की तुम्हा प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे. एक एंटरटेनमेंट पॅकेज आम्ही घेऊन आलोय, ज्यात एक ब्लॉकबस्टर सिनेमा होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, मग तुम्हाला हा चित्रपट हसवणार आहे, रडवणार आहे, खूप ड्रामा आहे, कॉमेडी आहे, खूप सुंदर गाणी आहेत जी केदार सरांच्या चित्रपटात असतातच नेहमी. तर असं सगळं पॅकेज घेऊन आम्ही येतोय. तर 25 एप्रिल पासून आमचा चित्रपट रिलीज होतोय. तर सगळ्यांना हेच आव्हान आहे की नक्की बघा झापूक झुपूक, एकदा येऊन बघा. आणि सर म्हणाले तसं तिकिटाचे पैसे वसूल होणारच आहे तुमचे. सो हॅलो, मी शेखर हे कॅरेक्टर प्ले करतोय मूवीमध्ये आणि ॲक्टर म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, ज्या करण्याची इच्छा एका ॲक्टरला असते, त्या सगळ्या गोष्टी मला या फिल्ममध्ये करायला मिळालेल्या आहेत. शेखर हा आर्टिस्ट आहे. तो स्केच काढतो, तो छान पेंटिंग्स काढतो, पोर्ट्रेट्स काढतो आणि तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलंच असेल की तो सूरजचा जिगरी मित्र आहे. आणि ट्रेलरमध्ये असंही दाखवलंय की तो सूरजकडे पत्र मागायला येतो. तर ती पत्र तो का देतोय, कशासाठी लिहितोय, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी चित्रपटच पाहावा लागेल. आज एक गाणं आलेलं आहे, तर त्या गाण्यामध्ये मी नारायणी सोबत का आहे किंवा मी तिच्यासोबत का नाचतोय आणि सूरज नारायणी आणि शेखर सोबत का नाचतोय, हे असे जे असंख्य प्रश्न ऑडियन्स म्हणून पडू शकतात, त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला 25 एप्रिलला थिएटरमध्ये मिळतील. आणि ते एक खूप सस्पेन्सवालं सगळं आहे. सो तुम्हाला बघायला नक्की मजा येणार. सर जसं म्हणाले की तो एक फुल ऑन एंटरटेनमेंट सिनेमा आहे आणि
2 तास फक्त धमाल करायची. तुमचा डायलॉग आहे का सिनेमात? डायलॉग 25 एप्रिललाच बघावा लागेल. 25 एप्रिललाच बघावं लागेल. सो मी हेमंत फरांदे. मी याच्यामध्ये राजकुमार ही भूमिका प्ले करतोय. एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. थोडक्यात जेवढा मोठा आपला हिरो असतो तेवढाच मोठा जर विलन असेल तर एक फिल्मला एक मोठं स्वरूप प्राप्त होता. आणि सो तसंच फिल्ममध्ये लिहिलं गेलेलं होतं. केदार सरांनी खूप वेगळा विलन याच्यामध्ये मांडलेला आहे आतापर्यंतच्या मराठी चित्रपटांपेक्षा. सो करायलाही तितकीच मजा आली, करायलाही तितकीच मेहनत लागली. म्हणजे जी काही 4 महिन्यांची प्रोसेस होते त्याच्यामध्ये केदार सरांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला या गोष्टी हव्या आहेत, याच्यासाठी काय 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 करावं लागेल. सो त्या सगळ्या गोष्टी करताना एकतर माझा स्वभाव तो नाहीये जो चित्रपटात दाखवलेला आहे. तो त्रास झाला नक्कीच, पण त्याच्या पाठोपाठ तो करण्याचा आनंद हा होता की हे प्रचंड वेगळं कॅरेक्टर आहे. सो ते प्ले केलेलं आहे. एक खणखणीत विलन प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला तेवढंच खणखणीत आवडेल सुद्धा असं मला वाटतं 25 तारखेला. आणि याच्यामध्ये मी सूरजला बोललो ही गोष्टच वेगळी आहे, पण मी इतका मारलाय त्याला, पळेपर्यंत मारलाय, रक्त आलंय, जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलं असेल ते मीच मारलेलं आहे त्याला. सो हे सगळं जो ड्रामा आहे राजकुमार भोवतीचा आणि सगळ्याच कॅरेक्टर्स भोवतीचा हा तुम्हाला 25 एप्रिलला बघायला मिळेल. जसं सर म्हणले तसंच आहे. 1 रुपया तुमचा वाया जाणार नाही. फुल एंटरटेनमेंट आहे. केदारजी, नेहमी तुमच्या चित्रपटांचं नाव वेगळंच असतं, या चित्रपटाचं पण नाव वेगळं आहे. काय नेमकं केलं? मी एक गोष्ट माझ्याकडे होती, मला ना त्याचं माध्यम, माझं डिव्हाइस सापडत नव्हतं आणि ते डिव्हाइस बिग बॉसच्या त्या अख्ख्या जर्नीमध्ये सापडले. कारण तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड होतो आणि बिग बॉस माझ्या हाताखालीच सुरू होतं. सूरज सारखा एक अवलिया व्यक्तिमत्व मला त्या बिग बॉसच्या दरम्यान दिसलं आणि एक 3-4 आठवड्यातच मला जाणवायला लागलं की या मुलाबरोबर मी तो सिनेमा करायला पाहिजे. आणि 70 दिवसाच्या त्या अख्ख्या सीझनमध्ये सूरजनी इतका वेळ ते झापूक झुपूक म्हटलंय की ते प्रेक्षकांपर्यंत आपसूक पोचलेलं आहे. आमचा प्रॉब्लेम काय होतो, आम्ही एखाद्या सिनेमाला नाव ठेवलं तर लोकांपर्यंत ते पोचेपर्यंत प्रमोशनचा अर्धा वेळ गेलेला असतो आणि मग ती तारीख पोचेपर्यंत त्याच्या पुढचा अर्धा दिवस गेलेला असतो. तर आत्ता कसं होतं, आम्ही कुठेही गेल्यानंतर झापूक झुपूक म्हटलं तर अरे सूरज चव्हाण किंवा सूरज चव्हाण म्हटलं तर अरे झापूक झुपूक, इतकं दोघांचं समीकरण झालेलं आहे. आणि एक मुद्दा या मुलांकडून मला एकच सांगावंसं वाटतं आमच्या अख्ख्या टीमकडून, कारण ना लोकांचे ना खूप कष्टाचे पैसे असतात. म्हणजे एक तिकीट काढताना त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत, कारण आपल्याकडे कसं माहिती ना असंख्य बाकीचे विवंचना आहेत. मग ते रोटी कपडा मकान पासून ते मोबाईलचं बिल पर्यंत सगळ्या गोष्टींचे पैसे आपल्याला मोजावे लागतात. या सगळे पैसे डिवाइड झाल्यानंतर एक थोडासा पैसा जो उरतो जी फॅमिली एंटरटेनमेंटसाठी ठेवते, त्यातही एंटरटेनमेंटची एवढी साधनं आपल्याला दिसत आहेत. म्हणजे घरामध्ये एक फुकट टेलिव्हिजन पण आहे, भले आपण त्याला केबलला पैसे देतोय पण ते अगदीच नाममात्र महिन्यांसाठी देतोय आपण, तर ते एक फुकट टेलिव्हिजन क्षेत्र दिसतंय. मग एक नाटक बघायचं असेल तर एवढे पैसे जाणार आहेत, मग एवढं सगळं करून एक सिनेमा बघायचा असेल तर एवढे पैसे जाणार आहेत. त्यामुळे या घामाच्या पैशांना पूर्ण आनंद देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या टीमकडून झालेला आहे आणि म्हणूनच मग अशी म्हटलं की पैसा वसूल एंटरटेनमेंट आहे. बिग बॉस मध्ये जसं सूरज चव्हाण जे आहेत ते नेमके झालं त्यांच्या स्वतःच्या पद्धतीवर आणि तुम्हाला ते आवडलंही, पण यानंतरही त्यांना तुम्ही असं प्लॅटफॉर्म देणार आहात का? म्हणजे जसं असं दिलंय त्यांची क्रेज असल्यामुळे, तर यानंतर नाही असं काही नाही हो, माझी पण क्रेज होतीच ना. बाई पण भारी देवा तुम्ही बघितला नाही बायकांनी, तो क्रेज तर होतीच ना. म्हणजे एवढा तर तुम्ही तिकीट काढून बघितला. त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलामध्ये ते गुण होते क्रेजपेक्षा, आणि तो मुलगा आज लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान मिळवलंय ते त्यांनी त्याच्या व्यक्तिमत्वाने मिळवलंय. त्यामुळे हे व्यक्तिमत्व जर या मोठ्या पडद्यावर आलं तर आणखीन मोठा माणूस होईल. राहता राहिला याच्या पुढचा प्रवास त्याचा मार्गदर्शक म्हणून मी त्याच्याबरोबर असणारच आहे. याचा अर्थ प्रत्येक सिनेमा मी त्याच्याबरोबर करण्याची गरज नाहीये, कारण मागच्या वेळी 6 बायकांबरोबर मी जेव्हा काम केलं तर असं नाही झालं की लगेच पुढच्या सिनेमामध्ये मी त्या 6 बायकांबरोबर परत काम करीन. त्या कॅरेक्टरसाठी जर मला इंद्रनील उद्या हवा असेल तर मी त्याला फोन करीन, अथवा मला भरत जाधव हवा असेल तर मी भरत जाधवला फोन करीन. शेवटी ती गोष्ट माझ्याकडे काय आहे आणि ते कॅरेक्टर काय आहे महत्वाचं आहे. पण एक मात्र आहे, शब्द मी 7 ऑक्टोबर 2024 दिला होता त्याला, आणि जो टेलिव्हिजनवर बिग बॉसच्या फिनालेमध्ये दिला होता की मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे आणि मी त्या सिनेमाचं जाऊन झापूक झुपूक ठेवणार आहे. मी तो शब्द पाळलेला आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, त्यांनी नको मला मार्गदर्शन म्हणेपर्यंत मी त्याचा मार्गदर्शक आहे.
थँक्यू थँक्यू सर. थँक्यू.